ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। त्यानंतरची बातमी पुण्यातून आहे। पुण्यातल्या शनिवार वाडा उघडण्यावरून ब्राह्मण महासंघाने आता इशारा दिलाय। 2 दिवसात शनिवार वाडा उघडला नाही तर आम्ही वाडा उघडू अशी भूमिका ब्राह्मण महासंघाने स्पष्ट केली आहे। सगळ्या धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळे उघडण्यास परवानगी मिळाली आहे, मग पुरातत्व खात्याला वेगळा आदेश लागतो का असा सवाल ब्राह्मण महासंघाने उपस्थित केलाय। आणि या संदर्भात अधिक बातचीत करण्यासाठी आनंद दवे ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष सध्या आपल्यासोबत आहेत। दवेजी, आपली नेमकी मागणी काय आहे, म्हणणं काय आहे? मॅडम, लॉकडाऊनच्या शेवटच्या टप्प्यामध्ये सर्व प्रार्थना स्थळं उघडली गेली, सर्व धार्मिक ऐतिहासिक स्थळं सुद्धा उघडण्याचा स्पष्ट आदेश सरकारचा आहे। असं असताना फक्त शनिवार वाडा बंद आहे। दिवाळी सुट्ट्यांच्या निमित्ताने अनेक बाहेरची लोक पुण्यात येतात, ते आवर्जून शनिवार वाडा बघतात। शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं स्वप्न ज्यांनी पुढे नेलं, त्या वाड्याचा ऐतिहासिक वारसा असूनही आज ते बंद आहे, याचं अतिशय वाईट वाटतं आणि मला असं वाटतं पुणेकरांचा अपमान आहे असं आम्ही समजतो। आज आम्ही दुपारी 4 वाजता पुरातत्व खात्याला तसं निवेदन द्यायला जात आहोत। जर उद्यापर्यंत त्यांनी उघडलं नाही तर परवा स्वतः ब्राह्मण महासंघ तो शनिवार वाडा उघडण्याचा प्रयत्न करेल, हे नक्की हे सांगण्यासाठीच आम्ही आज जात आहोत। दवेजी, धन्यवाद। तुम्ही एबीपी माझाला तुमची प्रतिक्रिया दिली, तुमचं म्हणणं मांडलं त्यासाठी।